आज आपण एक मजेदार गोष्ट ऐकूया जिचं नाव आहे गळका गढा. गोपाळ दिवसातून अनेक वेळा नदीवर जायचा आणि 2 घड्यात पाणी भरून आणायचा. एका घड्याला छिद्र होतं आणि त्यातून पाणी गळायचं. घरी पोहोचेपर्यंत त्या घड्यात अर्धच पाणी शिल्लक राहायचं. ज्या घड्याला छिद्र नव्हतं तो घडा गर्वानं म्हणायचा, माझ्याकडे बघ, एक थेंबही पाणी सांडत नाही. सगळंच्या सगळं पाणी मी घरी पोचवतो. छिद्र असलेल्या घड्याला मग फारच वाईट वाटायचं. एक दिवस त्या घड्यानं आपलं दुःख गोपाळला सांगितलं. मला माफ कर, तू किती कष्टानं पाणी वाहून नेतोस, पण मी तर त्यातलं अर्ध पाणी वाया घालवतो. हे ऐकून गोपाळला हसू आलं. छिद्रावाल्या घड्याकडे प्रेमाने पाहून म्हणाला, घरी जायच्या आपल्या रस्त्यावर किती सुंदर सुंदर फुलं आहेत, ती तर बघ. खरंच रस्त्याच्या बाजूला खूप सुंदर सुंदर फुलं आली आहेत. छिद्राचा घडा आपलं दुःख विसरून सगळी फुलं पाहून खुश झाला. पण घरी पोहोचल्यावर कमी झालेलं पाणी पाहून त्याला परत पश्चाताप होऊ लागला. तो म्हणाला, सुंदर फुलं पाहून माझं दुःख विसरलं हे खरं आहे, पण तरीही माझ्यातला दोष मला विसरता येणार नाही. गोपाळ म्हणाला, मी काय म्हणतोय ते तुला अजून समजलंच नाही. रोज घरी येताना तुझ्यातून जे पाणी गळतं ते या झाडांना मिळतं, म्हणूनच तर झाडावर अशी छान छान फुलं येतात. मला हवं असतं एक नवीन घडा विकत आणला नसता काय? पण अरे, तुझ्यातलं पाणी पिऊनच तर ही फुलं फुलली आहेत. ही फुलं पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. तूच तर हे काम केलं आहेस. हे ऐकून छिद्र असलेला घडा हळूच हसला आणि आनंदाने फुलाकडे पाहू लागला. तर मग कशी वाटली मित्रांनो आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.